पवना धरण धोक्यात, अवैध मुरुम उत्खननावर एमसीओसीएची मागणी, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम व माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवशाही व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत 50हून अधिक हायवा डंपरच्या माध्यमातून मुरुम चोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला असून यामागे स्थानिक यंत्रणांचे संगनमत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय. धरण परिसरात जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने 20 ते 30 फूट खोल खड्डे खोदून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असल्याने धरणाच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अवैध प्रकारामुळे पाणीसाठ्यावर परिणाम होऊन भविष्यात लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच भूजल पातळी खालावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पर्यावरणीय समतोल बिघडत असून संबंधित कायद्यांचे उघड उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने विशेष पथके नेमून 24 तास गस्त ठेवावी, मुरुम उत्खनन करणाऱ्या टोळ्यांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर एमसीओसी अंतर्गत गुन्हा दाखल करावेत. धरण परिसरातील 5 किलोमीटर क्षेत्र नो मायनिंग झोन म्हणून घोषित करावे. ड्रोन सर्व्हेद्वारे संपूर्ण तपासणी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीचा अहवाल मागवावा आणि सर्व संबंधित वाहने जप्त करून अवैध वाहतूक बंद करावी अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत. येत्या 7 दिवसात ठोस कारवाई झाली नाही तर शिवशाही व्यापारी संघ व इतर शेतकरी एकत्र येत मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही युवराज दाखले यांनी दिलाय. तसेच पवना धरणाचे संरक्षण आणि मुरुम माफियांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. महाराष्ट्र लोक न्यूजसाठी प्रतिनिधी शारदा टुले, पिंपरी चिंचवड.